उमरेड विधानसभा क्षेत्रातील कुही तालुक्यातील पोहरा या गावी काल एका बकरीवर हल्ला झाला. बकरीवर हल्ला करून बकरीला ओढत नेऊन त्या भागामध्ये याआधी पण बैलावर, गाईवर, बकरीवर अशा हल्ला होण्याच्या घटना झालेल्या आहेत. काही माणसांवरही हल्ला झाल्याची घटना झालेली आहे. माझ्या मते जो वाघ माणसावर हल्ला करणारा आहे, काही वाघांची अशी टेंडन्सी असते की माणसावर हल्ले करतात. अशा वाघांना आयडेंटिफाय करून या क्षेत्रातून दुसरीकडे हलवलं तर हा जो प्रकार आहे, माणसावर हल्ले, गाईवर हल्ले, बैलावर हल्ले, बकरीवर हल्ले, तो आपल्याला भविष्यामध्ये टाळता येईल. कायद्यामध्ये तरतूद आहे की हल्ला झाला माणसावर तर त्याला शासनाकडून निधी भेटतो, सहायता निधी भेटतो. अशात जर बघितलं गेलं तर तिथल्या गाववाल्याची खंत होती की कुठलेही वनाधिकारी अजूनही आलेले नाही आहेत आणि त्यांना ते मुआवजा मिळालेला नाही आहे. काय म्हणतो? नाही, ज्या शेतकऱ्याचं वाघाच्या हल्ल्यामध्ये नुकसान झालं त्यांना शासकीय धोरणच असं आहे की जे काही त्याचं नुकसान झालं त्याचा त्याला मुआवजा मिळाला पाहिजे. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांनी त्यामध्ये तातडीनं दखल घेऊन जे काही पंचनामे वगैरे करायचे आहेत ते पंचनामे करून घ्यायला पाहिजे. आणि शेतकऱ्यांना जी काही मदत आहे शासनाच्या धोरणानुसार ती शक्यतो लवकरात लवकर त्यांना मिळायला पाहिजे. जर उमरेडकडे जर बघितलं तर कराडला वन्यजीव क्षेत्रामध्ये येतो आणि टायगर सफारीच्या नावाने आता खूप फेमस होत आहे. अशा तुम्हाला नाही वाटत की जंगलात आता घरं आहेत आणि त्यामुळे धोक्यात या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत? कसं बघता येईल? जे घरं जंगलामध्ये आहेत त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना वाघांपासनं, बिबट्यांपासनं भविष्यामध्ये हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अशा घरांचं स्थलांतरण कुठेतरी दुष्टीकरण व्हायला पाहिजे आणि शासनाने त्यासाठी जी काही जागा त्यांना लागते ती जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. सर, बघितलं गेलं तर उद्या 14 एप्रिल आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. कसं बघता? काय शुभेच्छा द्या? मी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ही 135वी जयंती आहे आणि उमरेड निर्वाचन क्षेत्रातील सर्व नागरिकांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आहे. सर, एक शेवटचा प्रश्न राहिला होता वाघाच्या संदर्भात. स्थानिक जे आमदार आहेत मिश्राम, ते येऊन बघत नाही आणि ते लक्ष देत नाही अशी ही वाघांच्या हल्ल्यात ज्या परिसरात झाला तिथल्या स्थानिक गावकऱ्यांची प्रतिक्रिया होती. काय आपलं नाही, त्याबद्दल मी भाष्य करणं बरोबर नाही. ती जबाबदारी स्थानिक जे आमदार आहेत त्यांनी आपल्या परीनं पूर्णपणे पार पाडायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. दुरावा आहे आणि स्थानिक आमदार हरपले अशी त्यांची प्रतिक्रिया. इलेक्शनच्या नंतर ते अद्याप देखील आले पण नाही आहे, तिथे गेले पण नाही. काय म्हणतात? नाही, ही जी लोकांची प्रतिक्रिया आहे त्याबद्दल लोकच या निर्वाचन क्षेत्रात तुम्हाला जास्त चांगली माहिती देतील की निवडणुका झाल्यानंतर आमदार साहेबांनी किती लोकांच्या भेटी घेतल्या, असे जे हल्ले झाले त्यामध्ये किती लोकांना त्यांची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. याबद्दल मला आमदार साहेब हरवले आहेत किंवा ते येत नाही त्याबद्दल मी भाष्य करणं हे उचित होणार नाही. मेश्राम साहेब, आज देखील हमला झालेला आहे, काल देखील हमला झालेला आहे. अशा घटना वारंवार घडत आहेत आपल्या क्षेत्रात, परंतु स्थानिक आमदार जे आहेत ते पक्षसृष्टीच्या काही मेंबर्सला घेऊन दौरे करतायत. अध्यक्ष कोण बनणार याच्याकडे त्यांचं लक्ष आहे, परंतु नागरिकांच्याकडे नाही. का बरं? काय वाटतं तुम्हाला? सध्या येथील स्थानिक आमदार आमच्या पक्षाचे नसल्यामुळं त्यांची पक्षाची काय स्ट्रॅटेजी आहे अध्यक्षाबद्दल म्हणा किंवा त्यांचं जे संघटनात्मक निवडणूक आहे त्याबद्दल माझं भाष्य करणं योग्य होणार नाही असं मला वाटतं.
आगे है ये सपनों का जहां। पंख लगा कर उड़ भी जाओ, परियों का है आशिया। नाचेंगे झूमेंगे मस्ती में कर अपनी मर्जी,